नमस्कार. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आहेत मित्रांनो. तर फक्त 500 रुपये कशामुळे मिळणार आहेत? योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो. तर पाहूया काय आहे बातमी. सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल केला आहे. शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता योजनेत पूर्वीप्रमाणे 1500 ऐवजी फक्त 500 मिळणार आहेत. सरकारच्या नव्या निर्णयानुसार या महिलांना यापुढे पूर्ण अनुदानाचा लाभ मिळणार नाही. शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी हा निर्णय आर्थिक फटका देणारा ठरू शकतो. सरकारच्या मते 2 योजना मिळून अधिक लाभ मिळत असल्याने हा बदल करण्यात आला आहे. मात्र अनेक महिलांना या निर्णयामुळे नाराज असल्याचे समोर आले आहे. राज्यातील निवडणूक काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू करण्यात आली. अर्ज प्रक्रियेला सोपे करण्यात आल्याने तब्बल 2.5 कोटी महिलांना या योजनेसाठी अर्ज केला. सुरुवातीला 3 हप्ते महिलांना मिळाले, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र काही काळानंतर सरकार पात्रता निकषांचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली. यानंतर काही महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. या निर्णयामुळे अनेक महिलांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. सरकारच्या या भूमिकेवर विविध स्तरावरून टीका होत आहे. त्यामुळे महिलांमध्ये नाराजगी निर्माण झाली आहे. सरकारच्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला एका वेळी फक्त एकच वैयक्तिक लाभ योजना लागू होऊ शकते. मात्र अनेक महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शेतकरी सन्मान निधी दोन्हीचा लाभ घेतला होता. यामुळे सरकारने आता नवीन नियम लागू केला आहे. या अंतर्गत अशा लाभार्थींना पूर्ण रक्कम मिळणार नाही. यापूर्वी 1500 रुपये मिळत होते, पण आता फक्त 500 रुपये दिले जातील. याचा परिणाम हजारो लाभार्थीवर होणार आहे. सरकारचा उद्देश अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवणे आहे. त्यामुळे नवीन नियम लागू करताना पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील सुमारे 2,58,00,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र यामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार लाखो अशा महिलांचा लाभार्थी यादीत समावेश झाला असू शकतो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शासन आता या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड अधिक काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने जसे 4चाकी वाहनधारक महिलांची माहिती शासनाने परिवहन विभागाकडून मिळवली, त्याचप्रमाणे लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निश्चित करण्यासाठी या आयकर विभागाची मदत घेतली जात आहे. पॅन कार्डच्या आधारे महिलांच्या कुटुंबाचे प्रत्यक्ष उत्पन्न किती आहे याची तपासणी केली जात आहे. यामुळे अपात्र लाभार्थ्यांची यादीतून नावे काढण्यास मदत होईल आणि योग्य गरजू महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल. शासनाच्या या निर्णयामुळे योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल. यामुळे गरजूंना प्राधान्य मिळेल आणि सरकारी मदतीचा दुरुपयोग टाळता येईल. बघा तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. धन्यवाद.